नमस्कार, मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक। आपण बऱ्याच दिवसापूर्वी एक गुडघेदुखीवरती व्हिडिओ तयार केला होता आणि तो व्हिडिओ अतिशय चांगला चालला होता। बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ बघितला, बऱ्याच लोकांची त्याच्यावरती चांगल्या कमेंट्स आल्या। परंतु गुडघेदुखीवरती आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स काय करता येईल का, किंवा त्याच्यापेक्षा वेगळा विचार कोणत्या पद्धतीने करून आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला तुम्हाला ट्रीटमेंट सांगता येईल का, असा विचार केल्यानंतर गुडघेदुखीवरती तेलाचे उपचार असं आपलं जे टायटल आहे तर तो विषय आज आपण निवडलेला आहे की गुडघेदुखीवरती तेल कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण वापरू शकतो, तर याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करूया। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गुडघे दुखतात कशामुळे। तर गुडघेदुखीचे आपण कारणं या पहिल्यांदा आपण बघूया। तर सगळ्यात महत्त्वाचं जे पहिलं कारण आहे, ज्या लोकांचं वजन जास्त असतं अशा लोकांच्या वजनाचा भार त्या गुडघ्यावरती पडतो। म्हणजे आपलं 80% वजन किंवा 70% वजन हे आपल्या गुडघ्यावरती येत असतं आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं वजन जास्त असेल तर त्या व्यक्तीच्या वजनामुळे गुडघ्यावरती भार पडल्यामुळे गुडघ्यांची झीज ही जास्त प्रमाणात होते आणि झीज जास्त प्रमाणात झाल्यामुळे त्या व्यक्तीचे गुडघे दुखायला चालू होतात। काही लोक जर कष्ट जास्त प्रमाणात करत असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा गुडघ्याची झीज होणं हा प्रकार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो। बऱ्याच वेळेला जर आपला आघात झाला असेल कुठल्याही पद्धतीचा मार लागला असेल गुडघ्यावरती आणि तो जर मार लागला असेल तर वय वाढल्यानंतर किंवा बऱ्याच वेळेला त्याच कंडिशनमध्ये सुद्धा आपले दोन्ही गुडघे दुखायला चालू होऊन जातात। सोबतच जर शरीरामध्ये कुठल्याही पद्धतीचं इन्फेक्शन झालं असेल तर तो इन्फेक्शनचं फोकस तिथून ते बाजूला होऊन त्या गुडघ्यावरती जर तिथं इन्फेक्शन व्हायला लागलं तर मग मात्र गुडघे दुखायला चालू होतात। जर समजा लिगामेंट टिअर झाला असेल, आपला खेळताना, शेतात जाताना किंवा कुठलेही काम करताना, जिना चढताना उतरताना अचानक जर गुडघा ट्विस्ट झाला तर त्याच्यामुळे लिगामेंटला तिथं मार बसतो, टिअर होतो, म्हणजे जखम होते त्या लिगामेंटला। बऱ्याच वेळेला लिगामेंट तुटतो, त्याच्यामुळे सुद्धा गुडघे दुखायला चालू होतात। बऱ्याच वेळेला दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये असणारी जी काही गादी असते तर ती गादीला मेनिस्कस टिअर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा गुडघे दुखायला आपले चालू होऊन जातात। काही लोकांच्या मध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, ज्या लोकांचं वय जास्त आहे अशा लोकांच्या मध्ये गुडघ्यांच्या मध्ये असणारं जे वंगण आहे, ज्याला आपण सायनोव्हायल फ्लूइड म्हणतो, तर ते सायनोव्हायल फ्लूइड जर कमी झालं तर त्याच्यामुळे गुडघे एकमेकावरती घासायला चालू होतात, आदळायला चालू होतात आणि गुडघे दुखणं हा प्रकार व्हायला चालू होऊन जातो। काही लोकांच्या मध्ये एका आजाराचं दुसरं रूप म्हणून, म्हणजे एखादा आजार झाला आणि त्याचं उपद्रव स्वरूप म्हणून सुद्धा आपल्याला गुडघे दुखायला पाहायला मिळतात। म्हणजे चिकनगुनिया आजार आधी होऊन गेला असेल तर त्याचा परिणाम म्हणून गुडघे दुखतात। बऱ्याच लोकांच्या मध्ये टायफॉइड होऊन गेला असेल तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा गुडघे दुखतात। काही लोकांना जर आमवाताचा त्रास असेल, संधिवाताचा त्रास असेल तर अशा लोकांच्या मध्ये सुद्धा गुडघे दुखलेले आपल्याला पाहायला मिळतात। काही लोकांना कंबर दुखत असते आणि कंबर दुखत असल्यामुळं जे चालण्याचं पोर्शन बदलतं, जी चालण्याची पद्धत आपली बदलते, ज्याला स्पेसिफिक गिधाडासारखी चाल म्हणतो, म्हणजे जे गृध्रसी वातामध्ये जी लक्षणं दिसतात, तर अशा लोकांच्या मध्ये सुद्धा कंबर दुखीमुळे सुद्धा गुडघे दुखणं हा प्रकार चालू होऊन जातो। काही लोकांच्या मध्ये गुडघ्यांच्या दोन्ही बाजूला, म्हणजे मागच्या बाजूला पुढच्या बाजूला दुखत असतं, तर काही लोकांच्या मध्ये गुडघ्यापासून खालच्या शिरा किंवा वरच्या शिरा हे दुखलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर ही झाली कारणं गुडघेदुखीमध्ये, की जसं म्हटलं की आमवातामध्ये सुद्धा गुडघे दुखतात आणि वातरक्तामध्ये सुद्धा गुडघे दुखतात। ही झाली गुडघेदुखीची कारणं। आता गुडघेदुखीमध्ये आपल्याला लक्षणं काय काय दिसतात, तर सगळ्यात प्रमुख लक्षण गुडघेदुखीचं काय आहे, तर गुडघे दुखणं हे सामान्य लक्षण आहे। ते त्या व्यक्तीचं गुडघे दुखणं हे पहिलं लक्षण आपल्याला पाहायला मिळतं। त्या गुडघ्यांच्यावरती सूज ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। बऱ्याच वेळेला ते संपूर्ण गुडघा सुजलेला असतो। काही वेळेस असं होतं की स्पेसिफिक वाटीच्या जवळच आपल्याला सुजलेलं पाहायला मिळतं। काही लोकांचा गुडघा लाल होऊन जातो। बऱ्याच लोकांना मांडी घालून बसता येत नाही, गुडघा फोल्ड करून बसता येत नाही, गुडघ्याला हात लावला तरी सुद्धा वेदना होत असतात। अशा पद्धतीची लक्षणं गुडघेदुखीच्या व्यक्तीमध्ये बघायला मिळतात। बसलं की आराम वाटतो आणि चाललं की त्रास होतो, अशी सुद्धा बरीचशी लक्षणं गुडघेदुखी असणाऱ्या व्यक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर गुडघे कशामुळे दुखत आहेत किंवा का दुखत आहेत, तर ह्याच्यासाठी आपण काही इन्व्हेस्टिगेशन करू शकतो का, किंवा कुठले रिपोर्ट आपण काढू शकतो का, तर नक्कीच काढू शकतो। तर सगळ्यात पहिल्यांदा एक्सरे आपण काढून बघायला हवेत की त्याच्यामध्ये हाडाला काही मार लागलेला आहे का, आपल्या गुडघ्यांच्या मध्ये गॅप पडलेला आहे का, वाटीची झीज झालेली आहे का, गुडघ्यांची झीज झालेली आहे का, तर हे आपल्याला एक्सरेमध्ये कळतं। त्याच्या पुढे जाऊन थोडंसं आपण MRI गुडघ्याचा करू शकतो। बऱ्याच वेळेला RA फॅक्टर आणि युरिक ॲसिड चेक करून सुद्धा आपल्याला याचा तपास लागू शकतो। तर अशा पद्धतीचे इन्व्हेस्टिगेशन आपल्याला गुडघेदुखीच्या रुग्णामध्ये करता येऊ शकतात। तर आपण ट्रीटमेंट जसं म्हटलं की ट्रीटमेंट आपण कशा पद्धतीने करायचं आहे, जसं आपण व्हिडिओचं टायटल ठरवलं की तेलाचे उपचार हे गुडघेदुखीमध्ये आपल्याला करायला पाहिजेत। तर आचार्य चरकांनी सांगितलं आहे की जर समजा याला म्हणजे बांबूला जरी आपण तेल लावलं, म्हणजे रोज जर आपण तेलाची मसाज जर बांबूला करत बसलो तर एक दिवस बांबूसुद्धा वाकेल
म्हणजे जर समजा गुडघे दुखत असतील तर तो गुडघ्याला आपण जर तेलाचे उपचार करत असेल तर गुडघे फोल्ड व्हायला सुद्धा चांगल्या पद्धतीनं मदत होते. तर आपण याच्यामध्ये 3 तेलं निवडलेली आहेत. तर सगळ्यात पहिलं सगळ्यांना माहीत असणारं तेल म्हणजे तिळाचं तेल. हो, आपल्या घरामध्ये किंवा इतर सगळ्याच ठिकाणी आपल्याला तिळाचं तेल सुद्धा पाहायला मिळतं. तर आचार्य वाग्भटाने तिळाच्या तेलाच्या बाबतीतला एक श्लोक सांगितला आहे, ते या ठिकाणी मी म्हणून दाखवतो. त्वगदोष क्रुध चक्षुष्य सूक्ष्मोष्ण कफ कृण्च कृशानाम बृहणीयालाम स्थूलानाम कर्षणाय च. तर हा जो श्लोक आहे जो आचार्य वाग्भटाने तिळाच्या तेलाच्या बद्दल सांगितलेला आहे. तर तिळाच्या तेलातला सगळ्यात प्रमुख जो गुणधर्म आहे तो म्हणजे व्यववायी असणं. व्यववायी असणं म्हणजे काय की एखादी गोष्ट झटकन पसरणं, हा जो प्रकार म्हणतो तर हा तिळाच्या तेलातला सगळ्यात प्रमुख गुण आहे आणि ते उष्ण आणि तीक्ष्ण आहे. म्हणजे जर समजा आपण पाण्याच्या एखादं तळ आहे आणि त्याच्यामध्ये जर पाण्याचा खडा टाकला आणि खडा टाकल्यानंतर ज्या पद्धतीनं लाटा पसरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, जर त्या वेगानं लाटा पसरतात तर त्याला व्यववायी गुण म्हटलं जातं. तर त्याच पद्धतीनं जर गुडघ्याला आपण तिळाचं तेल लावायला लागलो तर ते तिळाचं तेल आपल्या गुडघ्यामध्ये जिरतं मुरतं. म्हणजे जे आपली बॉडी पोर्स असतात त्या त्वचेतल्या पोर्समधनं छिद्रांच्यामधनं आतमध्ये तेल जातं आणि गुडघेदुखी कमी व्हायला चालू होते. तिळाच्या तेलाचा दुसरा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते सूक्ष्म तीक्ष्ण आणि उष्ण आहे. म्हणजे वाताचे जर गुणधर्म बघितलं तर शीत गुणात्मक हा वात असतो. मग जर समजा गुडघे दुखत असतील तर त्याच्या आधी सगळ्यात आधी आपण त्याला स्वेदन म्हणजे शेकून घ्यावं आणि शेकून घेतल्यानंतर तिळाच्या तेलाची हलकी मसाज करायला पाहिजे की जेणेकरून गुडघे दुखणं आपल्या चांगल्या पद्धतीनं कमी होऊन जाईल. हे झालं तिळाच्या तेलाचे गुणधर्म. दुसरं आचार्य वाग्भटाचार्यांनी सांगितलेलं बला तेल नावाचं एक सुंदर अतिशय चांगलं तेल आपल्याला जवळच्या मेडिकलमध्ये मिळून जाईल किंवा कोणत्याही आयुर्वेदिक तज्ज्ञांच्याकडे मिळून जाईल. जर हे बला तेल आपण जर कोमट करून गुडघ्याला लावलं याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं गुडघे दुखायचे कमी येतात. सगळ्या प्रकारच्या गुडघेदुखीमध्ये चालणारं असं तेल म्हणजे बला तेल असं आयुर्वेदानं सांगितलं आहे. म्हणजे ज्या महिलांना मुले होत नाहीत तर अशा महिलांच्यामध्ये सुद्धा जर आपण बस्तीसाठी आणि पोटातून घ्यायला जरी बला तेल दिलं तर त्या महिलांना मुलं होतात असं आचार्य वाग्भट सांगतात. इतकं चांगलं इतकं सुंदर हे बला तेल आहे. ते जर आपण मसाजसाठी किंवा मालिशसाठी जर गुडघ्यासाठी वापरलं तर चांगल्या पद्धतीनं गुडघेदुखी कमी होऊन जाते. जे आपण तिसरं तेल याच्यामध्ये घेतलं ते म्हणजे सहचरादी तेल. सहचरादी तेलामध्ये चरकांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की जसं आपण काय करतो की समजा अचानक जर गुडघे दुखायला लागले, कधी आपण जास्त खेळलो, मार लागला तर गुडघ्यांच्यावरती सूज येते आणि गुडघे दुखायला चालू होतात. तर आपण काय करतो की कुठलीही एखादी मेडिकलमधून क्रीम आणतो आणि ती लावल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने लगेच ते पेन किलर ॲक्शन असल्यामुळं पेन रिलीफ लगेच होऊन जातो. किंवा आपण स्प्रे मारतो तर स्प्रेनं ज्या पद्धतीनं दुखणं कमी होतं त्याच पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं सहचरादी तेलानं आपली गुडघेदुखी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ज्यांना इन्स्टंट पेन होतं आहे, खूप कमी दिवसाचं पेन आहे की लगेच सुरुवात झालेली आहे, अशा रुग्णांनी सहचरादी तेल वापरावं. ज्यांना जीर्ण खूप जुनी गुडघेदुखी आहे, 2 वर्षापासून 3 वर्षापासून 4 वर्षापासून ट्रीटमेंट घेत आहेत तर अशा लोकांनी बला तेल वापरायला हवं आहे की याच्यामुळे काय होतं जे सायनोव्हायल फ्लूइड आपल्या गुडघ्यातलं कमी झालेलं आहे तर ते चांगल्या पद्धतीने वाढतं आणि गुडघेदुखी कसली असले तर कमी होऊन जाते. असाच एक पंचकर्मातला सुद्धा आपण तेलाशी संबंधित उपचार आपण गुडघेदुखीमध्ये करू शकतो. तर तो आहे जानुबस्ती. जानुबस्ती म्हणजे काय की आपला जो गुडघा दुखत आहे तर त्याच्यावरती आपण स्वेदन करतो. म्हणजे एकतर नाडी स्वेदाने म्हणजे स्टीम आपल्या गुडघ्याला देतो किंवा बऱ्याच वेळेला षष्टिकशाली पिंड स्वेद नावाचा एक जो प्रकार आहे की याच्यामध्ये भात घ्यायचा काड्यामध्ये, बलाच्या काड्यामध्ये किंवा कुठल्याही वातनाशक औषधांच्या काड्यामध्ये तो भात शिजवायचा आणि तो भात शिजवल्यानंतर एका फडक्यामध्ये त्याची पुरचुंडी तयार करून त्याच काड्यानं त्या गुडघ्याला जर आपण शेक दिला आणि त्यानंतर त्या गुडघ्याच्या वरती पिठाचं म्हणजे आपल्या कणकीचं आळं करायचं आणि त्याच्यामध्ये तेल सोडायचं, असं याला आपण जानुबस्ती म्हणतो. हे जर केलं तर याने चांगल्या पद्धतीनं गुडघेदुखी कमी होऊन जाते. झीज जर झाली असेल तर ही सुद्धा जानुबस्तीमुळे कमी होऊन जाते. ज्या लोकांचे गुडघे ट्विस्ट होतात किंवा ज्या लोकांना गुडघे पायानं चालताना लपलपतात तर अशा लोकांच्यासाठी जानुबस्ती म्हणजे एक ज्याला आपण अमृत औषध म्हणता येईल किंवा अमृत प्रोसेस म्हणता येईल तर अशा पद्धतीने गोष्ट आहे. याच पद्धतीनं आपल्याला तेलधारासुद्धा करता येऊ शकते. वरून तेलाची धार जो गुडघा दुखत आहे त्या गुडघ्यावरती सोडणं याला आपण तेलधारा म्हणतो. असं जर केलं तर चांगल्या पद्धतीनं गुडघेदुखी कमी झालेली पाहायला मिळते. अशा पद्धतीनं जर आपण गुडघेदुखीचा उपचार जर तेलांच्या माध्यमातून केला तर नक्कीच तुम्हाला जास्त औषधं खायची गरज पडणार नाही किंवा इतर पेन किलर घ्यायची गरज पडणार नाही आणि किडनीवरती येणारा जो काही परिणाम आहे तो आपल्याला याच्या माध्यमातून टाळता येईल. ही जी आत्ता आपण तेलं सांगितलेली आहेत ती तुम्ही नक्की वापरून बघा आणि तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आमच्या सांगा. धन्यवाद.